15 ऑगस्ट हा आपल्या सगळ्यांचा आनंदाचा दिवस. लहान असताना आम्ही सकाळी शाळेत जायचो. झेंडावंदन झालं की कार्यक्रम आटपल्यावर घरी यायचो. आम्ही यायच्या आधीच पप्पांनी गरमागरम जिलेबी आणून ठेवलेली असायची. तीच गोड आठवण आज मनामध्ये ठेवून मी इथे घरच्या घरी जिलेबी बनवलेली आहे. ही जिलेबी बाहेरून अगदी कुरकुरीत, क्रंची व आतून पूर्णपणे रसाने भरलेली. एक तुकडा जरी खाल्ला तरी ती कुरकुरीतपणा जाणवतो व लगेच आतला गोडवा देखील तोंडामध्ये पसरतो. इथे मी ना आदल्या दिवशी फर्मेंटेशन केलं होतं ना याच्यामध्ये इनो घातले, तरीसुद्धा 20 ते 25 मिनिटांमध्ये बाहेरून क्रिस्पी व आतून रसदार असलेली बाजारासारखी परफेक्ट जिलेबी तयार होते. 2 ते 3 गोष्टी लक्षात ठेवल्या व्यवस्थितपणे तर इथे आपली जिलेबी मार्केट स्टाईल तयार होते. त्या गोष्टी काय आहेत त्या मी दाखवेनच व्हिडिओमध्ये. त्यासाठी मी इथे साहित्य काय घेतले ते आधी बघूयात. नमस्कार, मी सुनंदाज होम कुकिंग या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. मी आज इथे इन्स्टंट जिलेबी बनवत आहे. ही एक वाटी भरून म्हणजेच 150 ग्रॅम इतका मैदा घेतलेला आहे. त्याच्या प्रमाणामध्ये साखर ही इथे 250 ग्रॅम इतकी घेतलेली आहे. 3 ते 4 लहान चमचे आंबट दही घेतलेलं आहे. ही इथे बेकिंग पावडर घेतलेली आहे. कोणत्याही ब्रँडची बेकिंग पावडर चालेल. थोडंसं साजूक तूप घेतलेलं आहे. हा खाण्याचा सोडा घेतलेला आहे आणि 5 ते 6 वेलची आहे. ह्या एका बाउलमध्ये मी आता हा चाळून घेतलेला मैदा घालत आहे. त्याच्यामध्येच हे 2 चमचे साजूक तूप घालून घेतलं. तूप हे चांगलं पिठाला असं मस्त चोळून घ्यायचं आहे. सगळं तूप हे पिठामध्ये मिक्स झालं पाहिजे. याच्यामुळे आपल्या जिलेबीला छान तुपाचा फ्लेवर येतो. आता याच्यामध्ये मी 2 ते 3 चमचे आंबट दही घातलेलं आहे. थोडं करूनच इथे पाणी घालायचं आहे. पाणी इथे घालताना एकदम असं घालून घ्यायचं नाही. अंदाजाने थोडं करतच पाणी असं घालून मिक्स करून घ्यायचं आहे. इथे हँडविक्सचा वापर केला तरीही चालेल, पण मी शक्यतो हातानेच करते. मला हाताने करायला सोपं पडतं. हे बघा, मी दाखवते त्याप्रमाणे आपल्याला बॅटर एकसारखं फेटत राहायचं आहे. थोडंसं आता मी इथे पाणी घालून घेते. बॅटर असं एकसारखं फेटत राहिल्यामुळे ते हलकं होतं. हे बघा, असं बॅटर मी हातामध्ये घेतलं तर ते लगेच तुटलं जात नाही आहे. आपल्याला इथे बॅटर ना जास्त घट्ट ना जास्त पातळ हातामध्ये धरलं तर ते न तुटता असं इलॅस्टिकप्रमाणे खाली येणारं, आतमध्ये अजिबात गुठळी राखायची नाही आहे, असं परफेक्ट हवं आहे. तुम्हाला दिसत असेल इथे एअर बबल्स तयार झालेले आहेत. मी इथे बेकिंग पावडर, बेकिंग सोडा अजून घातलेलं नाही. 10 मिनिटांसाठी आपण हे असंच बॅटर झाकून ठेवूयात. आता आपण तेवढ्या वेळेमध्ये पाक करून घेऊयात. गॅसवर एका पातेल्यात मी 250 ग्रॅम इतकी साखर घालून घेतलेली आहे. ज्या वाटीने आपण साखर घेतली त्याच वाटीने आपण इथे पाणी घालणार आहोत. इथे साखरेचं व पाण्याचं प्रमाण सेमच ठेवायचं आहे. थोडंसं असं चमच्याने फिरवून घेतलं की साखर पटकन विरघळते. इथे साखरेच्या पाण्याला उकळी आली की त्यात थोडा मी अर्धा चमचाभर लिंबूचा रस घालून घेतला. त्यामुळे होतं काय, साखरेचे क्रिस्टल जमा होत नाहीत. लगेचच त्याच्यामध्ये मी थोड्याशा वेलची घालून घेतलेली आहे. 5 ते 6 केशराच्या काड्या देखील घातल्या. इथे मी थोडासा येलो फूड कलर घालून घेते. 2-3 ड्रॉप्स इतके असतील. 6-7 मिनिटांनी मी इथे चेक केलं. आपला पाक हा थोडासा पातळच आहे. 2 ते 3 ड्रॉप्स मी प्लेटवर घालून घेतले. हे बघा, असं बोटांना चिकट लागते, पण अजून तार यायला वेळ आहे. अजून आपल्याला इथे पाक हा 2-4 मिनिटं चांगला शिजवून घ्यायचा आहे. 2-4 मिनिटांनी मी पुन्हा चेक केलं. हे बघा, आता परफेक्ट झालेलं आहे. इथे एक तार होते आणि ती मध्येच तुटल्या जाते. म्हणजे आपला पाक हा जास्त पातळ ना जास्त घट्ट, मधाची कन्सिस्टन्सी असते त्याप्रमाणे आपल्याला हवा आहे. असा पाक जिलेबीमध्ये पटकन मुरला जातो. 10 ते 12 मिनिट लागले इथं मला पाक तयार करून घ्यायला. आता आपलं बॅटर देखील तेवढ्या वेळामध्ये चांगलं सेट झालेलं आहे. त्याच्यामध्ये मी आता 1 चमचाभर इतकी बेकिंग पावडर घालून घेत आहे. जो नाश्त्याला चमचा वापरतो तोच इथे घेतला आहे. आता चिमूटभर इतका सोडा घालून घेतला व हे दोन्ही या बॅटरमध्ये चांगलं असं मिक्स करून घेते. हे बघा, अशा पद्धतीने. इथे बॅटर फेटताना अजिबात कंटाळा करायचा नाही. इथे तुम्ही बॅटर जितकं फेटून घ्याल तितकं ते हलकं होईल.
जिलेबी तेलात घालताना ती खाली बसणार नाही व चपटी होणार नाही. आता मला इथे जसं हवं आहे तसं परफेक्ट बॅटर तयार करून झाले. गॅसवर मी इथे एक पॅन ठेवले. पॅन हे शक्यतो पसरटच असावं. याच्यामध्ये 1/2 इंचभर तेल घालून घेतले. या ठिकाणी मी एक पायपिंग बॅग घेतली आहे. त्याच्याखाली एक ग्लास ठेवला. त्यामध्ये जे आपण बॅटर केलं होतं थोडं थोडं बॅटर ते आतमध्ये घालून घेतलं. आता असं 2-3 वेळा टॅप केलं. वरच्या बाजूला 2-3 असे घट्ट पीळ द्यायचे व खाली असं कैचीने एक कट द्यायचा. इथे आता एक प्लेट घेतली मी व त्याच्यावर थोडासा असा आकार देऊन बघितला की जिलेबीची साईज काय आहे. तेलही आता इथे गरम झाले. आता असं पायपिंग बॅगच्या सहाय्याने मी जिलेबी पाडून घेत आहे. 2-3 वेडे मारले की असं पुढे जायचं. 2-3 वेडे असे घालून घेतले की पुढे जात जात मी अशा 5-6 जिलेब्या घालून घेतलेल्या आहेत. इथे जास्त जिलेबी काढून नाही घ्यायची. तेलाचं टेम्परेचर कमी होतं. एका बॅचला 5-6 जिलेबी पुरेशी होते. 1-2 मिनटानंतर बघायचं, जिलेबी अशी पलटी मारून घ्यायची. हे बघा व्यवस्थित पलटली जात आहे. इथे आपल्याला अलटून पलटून जिलेबी 1-2 मिनिटच फ्राय करायची आहे. एक बॅच तळून घेताना 2.5 मिनटं पुरेशी होतात. त्याच्यामध्ये आपली जिलेबी तळून होते. जिलेबी तळत असताना हा एवढ्याच रंगावर जिलेबी तळून घ्यायची. इथे जास्त ब्राऊन करायची नाही, नाहीतर जिलेबी डार्क होते. आता ही गरम गरम जिलेबी मी पाकामध्ये घालून घेत आहे. इथे जिलेबी पाकामध्ये घालत असताना पाक हा गरम असावा, तो थंड नसावा, नाहीतर मग जिलेबीमध्ये पाक मुरला जाणार नाही. अर्धा मिनिटभर जिलेबी पाकात ठेवल्यानंतर लगेचच बाहेर काढून घ्यायची. इथे तुम्ही जास्त वेळ पाकात जिलेबी ठेवाल तर जिलेबी पाक जास्त शोषून घेते व ती मऊ होते, क्रंचपणा राहत नाही. ही बघा आता आपली जिलेबी सगळी तयार करून झालेली आहे. मी तुम्हाला तोडूनही दाखवते. हलकासा एक क्रंच आहे. आतमध्ये संपूर्ण असा पाक मुरला गेलेला आहे. तर अशा पद्धतीने आपली इथे जिलेबी परफेक्ट मार्केट स्टाईल तयार करून झालेली आहे. जर तुम्हाला माझी जिलेबीची रेसिपी आवडली असेल तर ती तुम्ही घरी नक्की करून बघा व तुम्हाला मला काही सांगायचं असेल ते देखील तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. थँक्यू.